नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समितीच्या इयत्ता 10वीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनींचं संस्थेचे जनरल सेक्रेटरी, माजी मंत्री डॉक्टर प्रशांतदादा हिरे, कोषाध्यक्षा स्मिताताई हिरे, शिक्षक माजी आमदार डॉक्टर अपूर्वभाऊ हिरे, डॉक्टर अद्वय आबा हिरे, संपदा दिदी, त्याच पद्धतीने बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याने संस्थेची भरभराट करणारे, कष्ट करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व पदाधिकारी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. व हे जे वटवृक्ष आहे आदिवासी भागामध्ये व शहरातल्या गोरगरिबांसाठी काम मराठी माध्यमाच्या, सेमी इंग्रजी माध्यमाच्या ना प्रॉफिट, कमी पैशामध्ये नव्हे तर नगण्य फीस नाही अशा शाळांमध्ये शिक्षण घेणारे गरिबाचे, कष्टकऱ्यांचे, मजूर वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणासाठी एक थोडं मदत शासनाने जे व्यावसायिक शिक्षण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणलेलं आहे त्या अनुषंगाने आज हा लहानसा प्रयत्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, घाबरायचं काही नसतं आयुष्यात आपल्याला पुढे जायचं असेल तर बघा, 10वीनंतर ITI करता येतो. तुम्ही ITIमध्ये प्रावीण्य मिळवले, परिस्थिती चांगली राहिली तर तुम्ही डिप्लोमा करू शकता. डिप्लोमानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात, उच्च विद्या घेऊ शकतात. त्यामुळे आपल्या त्र्यंबकेश्वरलासुद्धा ITI गव्हर्मेंटचा ITI आहे. नाशिकमध्ये ITI द्वारकेला आहे, तुमच्या सातपूर रोडला आहे. बऱ्याच ठिकाणी गव्हर्मेंट ITI शासनाच्या माध्यमातून ओपन झालेली आहे आणि त्याच्याकरताच शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2026ला जे सत्र चालू होणार आहे त्याच्यासाठी प्रवेश सूचना आता प्रवेश संकेतस्थळ दिलेलं आहे https://admission.dvet.government.in. तर याच्याकरता अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती थोडक्यात राज्यातील सर्व शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. कुठेही जा, तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या ITIवर जाऊ शकता, तुम्ही नाशिकच्या ITIवर जाऊ शकतात, कळवणला जाऊ शकतात. अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती आणि निश्चिती करू शकतील. बघा, आपल्या संस्थेच्या महात्मा गांधी विद्या मंदिर व सेवा समितीच्या शाळा ह्या ज्या त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण पट्ट्यात आहेत तेच किंवा मालेगाव वगैरे ठिकाणीसुद्धा जिथे अर्ज स्वीकृती केंद्र कोणतं सांगितलं आहे, सर्व शासकीय खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिथे असतील ITI तिथे जायचं आहे. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत दिलेली माहिती, प्रवेश पद्धती, नियमाचा अभ्यास करून ऑनलाईन प्रवेश अर्ज, तिथे शिक्षक असतील त्यांना विचारायचं आणि ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचा किंवा तुम्ही सायबर कॅफेवरून किंवा मोबाईलवरूनही भरू शकता. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणीसुद्धा जाऊन तुम्ही करू शकतात. प्रवेश अर्जात अचूक माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरायचे. तर राखीव प्रवर्गासाठी, रिझर्वसाठी 100 रुपये, अराखीव प्रवर्गासाठी म्हणजे इतर जातींसाठी 150 रुपये, राखीव म्हणजे SC, ST, NT, OBC वगैरे, आणि अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये. महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवाराला 300 रुपये आणि अनिवासीला 500 रुपये. प्रवेश अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची यादी प्रवेश अर्ज तसेच संकेतस्थळावर डाउनलोड तळाखाली माहिती पुस्तिकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश अर्जातील माहिती, मूळ दस्तावेज, कागदपत्रांच्या छायांकित प्रती एक संच नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी सादर करायचा आहे. तो अर्ज भरल्यानंतर ते घेऊन जायचं आहे आणि निश्चितीकरण पावती व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत देतील अर्ज स्वीकृत करणारे अधिकारी. मग आपलं जे वेगवेगळे ITI आहे तर आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ITI आहे आणि ITIवर जाऊन तुम्ही हे करू शकतात. किंवा
आपल्या शाळेंमधल्या कनिष्ठ महाविद्यालयात, संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातसुद्धा तुम्हाला 11वी-12वीसाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्जाचा पार्ट 1 आणि पार्ट 2 भरायचा आहे. आणि त्याच्यात तुम्ही आपल्या शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयाचं पहिलं पसंती द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अपडाऊन वगैरे करण्यापेक्षा तिथेच तुम्हाला 11वी-12वी चांगल्या मार्काने पास होता येईल. हे ITIसाठी आहे. तर हा एक चांगला मार्ग आहे. आणि बघा, त्याच्याकरता सोपी गोष्ट असते. जे मी HTTP ॲडमिशन DVAT दिलं आहे त्याच्यावर फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्याबरोबर ते प्रशिक्षण संस्थेचं येतं. आपले राज्यपाल जिष्णुदेव धर्माळे, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार आणि कौशल्य मंत्री यांचे फोटो आहेत. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला सर्चवर जाऊन तुम्ही अर्ज भरण्याकरता नोटिफिकेशन आलेलं आहे इथे. तर ट्रेड्स कोणते, इंट्रोडक्शन टू ट्रेड्स कोणते ट्रेड्स आहेत, तर ती आधी माहिती वाचून घ्यायची. आपल्याला मोबाईलवर आपण इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे बघण्यापेक्षा ITIबद्दल माहिती आहे तर CTS ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन 3D प्रिंटिंग, त्याच्यानंतर CTS ॲडव्हान्स CNC मशीन टेक्निक, ॲरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंटचं आहे, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनचा कोर्स आहे, आर्टिस्ट युजिंग ॲडव्हान्स टूल आहे. अशा अनेक नवीन कोर्सेस त्याचे व्हिडिओ बघण्याकरता तिथे दिलेले आहेत. जवळपास हे 14 झाले, म्हणजे 22 ट्रेड्स दिलेले आहेत. भरपूर आहे, 30, 38 हे सर्व ट्रेडचे व्हिडिओ दिलेले. व्यवसाय कौशल्य डिपार्टमेंटकडून जवळपास 85 वेगवेगळे व्यवसाय ट्रेड दिले. त्यांची माहिती परिचय व्हिडिओ करण्याकरता त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळं नॉलेज मिळू शकतं की जग कुठे चाललेलं आहे आणि कोणत्या याच्यामध्ये नोकऱ्या आपल्याला मिळू शकतात. ते न्यू एज कोर्स म्हणजे आत्ता बदलत्या काळानुसार जे मनुष्यबळ लागतं आहे, कौशल्य शिक्षण, त्याच्याकरता न्यू एज कोर्स सुरू झालेल्या संस्थांची यादी बघा. विद्यार्थी मित्रांनो, न्यू एज म्हणजे काय बघा. आता खूप चांगलं आहे. बसेस आहे, जाण्या येण्यासाठी जागा आहे, गाड्या झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ इथे फक्त हातावर मोजणारे संस्थाचालक जसे महात्मा गांधी विद्या मंदिरचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे, त्याच पद्धतीने व्यंकटराव हिरे आणि नंतर डॉक्टर प्रशांतदादा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपूर्वभाऊ अद्वयाबा हे काम करत आहेत. हे जे काम आहे हे मोजता येण्यासारखं नाही. याला कोणतेही लेखी पुरावे आपण देऊ शकत नाही. पण जे विद्यार्थी आमचे पुढे गेलेले ते सांगू शकतील. आणि म्हणूनच आता जे औद्योगिक शिक्षण आहेत याच्यासाठी दुसऱ्या संस्थेत शिका, तुम्ही शासकीय संस्थेत शिका, तुम्ही पुढे जावं, बहुजन हिताय बहुजन सुखाय व्हावं यासाठी. आणि 11वी-12वीचे पण फॉर्म तुम्ही भरून ठेवायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ITIचा फॉर्म भरा, तुम्ही 11वी-12वीचा फॉर्म भरून ठेवा, तुम्ही डिप्लोमाचा फॉर्म भरून ठेवा. कारण कॉम्पिटिशन एवढी जास्त आहे की कुठे नंबर लागेल हे तुम्हाला सांगता येत नाही. त्याच्यामुळे तिथे तुम्ही फॉर्म भरा. प्रत्येक ठिकाणी SC ST NT OBC ओपन यांच्या नेमक्या जागा आहेत. म्हणून मेरिट कुठे कमी असतं, कुठे जास्त असतं. म्हणून तुम्ही व्यवस्थितपणे त्यांना क्रमांक द्या. पार्ट A भरा, पार्ट 2 भरा. तर ITIचं प्रवेश माहिती पुस्तिका पण इथे दिलेली आहे. पूर्ण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यासाठी पण माहिती दिलेली आहे. ते डाउनलोड करतो मी आणि तुम्हाला ग्रुपवर मी ते टाकणारच आहे डिटेल्स. तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स ॲडमिशन PDF आहे ती बघा. अनुसूचित जातीचा असेल, SCचा असेल तर जातीचं प्रमाणपत्र लागेल महाराष्ट्र दंडाधिकाऱ्याकडून. STला पण तसंच आहे, SBCला तसं आहे, OBCला मात्र तुम्हाला नॉन क्रिमी लेअर पण लागणार आहे. आणि खुल्या वर्गातल्या वैधता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर ते लागणार आहे. असा अनेक गोष्टी आहेत. त्याप्रकारे आधार कार्ड, नोंदणी कार्ड लागेल, भारतीय राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र लागेल, आदिवास म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल. तर ह्या पण गोष्टी काढून ठेवायच्या आहेत. तर अशा रीतीने
तुम्ही ITIचं नोटिफिकेशन आलेलं आहे. 11वी-12वी आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर आदिवासी सेवा समितीच्या वेगवेगळ्या कॉलेजेससाठी ज्युनियर कनिष्ठ महाविद्यालयाच्या किंवा हायस्कूलला जोडून जे ज्युनियर कॉलेजेस आहे, मानूरला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे, हर्सूलला आहे आपलं, त्याच्यानंतर आपलं नाशिकला पंचवटी कॉलेज आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मालेगावला कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन सुरू झालेले, कळवाडीला कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज. तरी सर्वांनी पार्ट 1 पार्ट 2 हा भरायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण आजच साठी जर प्रयत्न केला तर खूप म्हणजे आपण स्वतः ॲडमिशनसाठी स्वतः कागदपत्र काढणे आपले सरकारवरून काढता येऊ शकतात. नियमाप्रमाणे तुम्ही फॉर्म भरून आपले कागदपत्र काही अवघड नसतं आणि जागोजागी सुरू झालेले आहे ते एक खिडकीसारखं, तिथून तुम्ही कागदपत्र काढू शकता. त्र्यंबकेश्वरच्या तहसील कचेरीमधून हर्सूल, त्र्यंबकेश्वर, ठाणापाडा हे विद्यार्थी तिथे जाऊन काढू शकतात. त्याच पद्धतीने मालेगावच्या तहसील कचेरीतून मालेगाव तालुक्याचे विद्यार्थी किंवा प्रत्येक गावोगावच्या सायबर कॅफेवरून सुद्धा आपण किंवा घरी मोबाईलवरून सुद्धा आपण कागदपत्र काढण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर घाबरायचं कारण नसतं. एखादा कागद नसेल तर अंडरटेकिंग देऊन तो कागद ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही देऊ शकतात काय याचाही तुम्ही तपास करायचा आहे. कोणतंही दडपण न घेता कोणती SC विद्यार्थ्यांसाठी, ST विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फी परतावा आहे किंवा 0 पैशामध्ये ॲडमिशन आहेत. खूप योजना आहेत. मग आर्थिक दुर्बलसाठी योजना आहे. शिक्षणासाठी आपल्या कर्मवीर भाऊसाहेब विरेंसारख्यांनी खूप नियम आणि खूप आर्थिक आपल्यासाठी पाठबळ असे गोष्टी योजना तयार करून ठेवल्या आहे आणि त्या सातत्याने गव्हर्मेंट जरी बदललं तरी त्याच्यात नाविन्यता येते आणि खूप चांगल्या प्रकारच्या योजना आहेत आणि म्हणून सर्वांनी त्याचा फायदा निश्चित घ्यायचा आहे आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. मी नंतर डिप्लोमा त्याच पद्धतीने 11वी-12वीचे तुम्ही फॉर्म भरावे यासाठी प्रयत्न करावा, यासाठी नेहमीच तुमच्या पाठीशी राहील. थँक्यू. कोणाला अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधावा. थँक्यू.